बाहेरच्या दिशेने आता आम्ही जातो असो आणि तसंच वारो पण जबरदस्त लागता पाण्याच्या ह्याच्यात तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे वारो आमका झडप घालता ती तर नमस्कार मंडळींनो, आम्ही आता इलो असो दर्यात आणि दर्यात बरोबर वेंगुर्ल्याच्या आसपास पोचलेलो असो आणि समुद्राची बरीच आपणाक तुमका दिसता असा काढाकाठ चालू हा आणि आता जाळा मारूच्यासाठी आम्ही तयार असो. तर बघूया जाळा कशा पद्धतीने आम्ही लावतो होतो. सगळेजण उठान उभे राहिले, सगळे तयारीत असतात आपापल्या. जबरदस्त असो दर्या राजा खवळलेलो असा, वारो पण तेवढंच लागता असा तुम्ही बघू शकतात. बाहेरच्या दिशेने आता आम्ही जातो असो आणि तसंच वारो पण जबरदस्त लागता पाण्याच्या ह्याच्यात तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे वारो आमका झडप घालता ती. एका साईडीन पावसाळी वातावरण आणि एका साईडीन कडक असा निभार पडलेला. बाकीचे होडी सुद्धा हे बघा जाळा लावचा प्रयत्न करत असत आणि अक्षरशः हे बघा पाणी होडी इतकी लाटा उसळत असत. आज सगळ्या आमच्या होडीकारांचो आज पहिलोच दिवस असा दर्यातलो, त्याच्यामुळे काहीतरी देवाच्या कृपेने आमका गावाकच व्हाया. बघा समोर तुमका होडी दिसता आणि या साईडीक बरेच होडी असत आणि आमच्याच वाड्यातले असत. गरा 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 सगळे आपले होडीये फिरतच असत मासळी बघूच्यासाठी. सध्या खालतेच बसायचं लागतं, उभे राहा काय जमतं नाही असा, कारण उभे राहा काय परिस्थिती जाता ती बघू शकता तुम्ही. होडी जबरदस्त हलता त्याच्यामुळे नीट उभे राहा गावना नाही. बघा सगळेजण थोडेफार बसलेले असत कारण होडी जबरदस्त या दिवसांनी होडी जबरदस्त हलता. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आमका आता खंयतरी वेंगुर्ल्याच्या बॉर्डर पाशी आता आम्ही येऊन थांबलो असो आणि जाळा लावच्या तयारीत असो. बघूया आता मी तुमका जाळा लायताना दाखवते डायरेक्ट.
तर जाळाला सुरुवात केली या. पावसाचं वातावरण हा आणि त्याच्यात आम्ही आता जाळा ओढतो. असं जाळ्यात काय गावला आता नंतर शेवटाक दिसताला. सध्या जाळा ओढचा काम जोरदार चालू आहे. डायरेक्ट बाहेर गाडी ह्यो मासो काय म्हणतात एका बळीराम ह्याचा नाव म्हणजे ह्यो बळू गावलो. हे बघा कसा हुळहुळता बघा. हे बघ याला काय म्हणतात सुंगाट, तुमच्या भाषेत कोळंबी आणि आमच्या भाषेत व्हाईट. सुंगटाचा एक प्रकार त्याला व्हाईट म्हणतात. मोठ्या साईजचा सुंगाट. हे बघ कसा हुळहुळता आता बघा कसा. अजून जाळा ओढूचा आता जाळा ओढतोय. इतकी समुद्रात काढा असा आणि त्या अशा परिस्थितीत आम्ही जाळा मारला. जाळा मारताना तसा काय नाही होता. इतकी आपण अचानक वारो जास्त झालो आणि पाव शिलो. आता कमी झालो आणि आम्ही सगळी मासळी आतमध्ये घेतली. एकदम सोडू नको नाना. काय सरला वतीत राहा चालू भर आणि फुटला भर तर
जाळा ओढून झाला तसो लगेच पाऊस सुरू झालो. सगळ्यांनी सगळे बघा कसे शेतात काम केल्यानंतर जसे कापेत अंगार घेतात तसे सगळ्यांनी होय आपल्या अंगार रेनकोट घेतलेले असत. 100त काम. कॅमेऱ्यात तुमका पाऊस दिसता काय नाही माहित ना, पण होय बऱ्यापैकी पाऊस लागता. काळे ढग झालेले असत आणि होडी पण बऱ्यापैकी होडी हलता. आणि ही बघा मासळी, बळो, सुंगटा, किनगा, काटेरी मासे सुद्धा असत. पहिला मुहूर्ताचा जाळाचा म्हणतात तर आम्ही मारून आमचा पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झालेला असा. आता बघूया घराच्या दिशेक चाललो असो. आम्ही आता होतो वेंगुर्ला बंदराच्या शेजारीच होतो. आता हैसून आम्ही आमच्या घराच्या दिशेक जातो असो. जाता जाता वाटेत खय मासळी वगैरे दिसली तर त्याच्यासाठी आम्ही जाळा लावचा प्रयत्न करतलो. उपाशी असतो सुंगटाची साईज बघा, अगदी हातात मावण्या इतकी असा, म्हणजे बारकी साईज असा. फुल धरू नको. तर मित्रांनो, नाही म्हटलं तरी सकाळी 9 वाजता आम्ही गेलो होतो आणि आता जवळपास 3 वाजत दिले आहेत. आम्ही आता आमच्या समुद्रातून खाडी दिलो असो. थोडीफार मासळी गावली आहे, तुम्ही व्हिडिओत बघल्याच असतल्यात. आता हीच मासळी आम्ही सगळी मासळीमध्ये कसा मिक्सिंग असता, त्याच्यामुळे आमका सॉर्टिंग करूचं लागतलं. तर सॉर्टिंग करतलो. तर आजच्या पुरती आज ह्यो व्हिडिओ होयच मी थांबवतोय. भेटी आता अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा आणि कमेंट करा.